बातमी आहे गुन्हेगारी विश्वामधून। पुणे ग्रामीण परिसरात बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 18 रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना एका आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे। दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की रोहन शिंगोले याने आपल्या कमरेला पिस्तूल लावून तो फिरत असल्याची माहिती मिळताच मनसर तालुका आंबेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर केनॉलच्या बाजूला संबंधित आरोपी गुन्हेगार उभा असल्याची माहिती मिळाली। त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहन हिराजी शिंगोले वय 20 राहणार कुंभारवाडा तालुका खेड जिल्हा पुणे असे सांगितले। त्याला सापळा रचून शिताफेने पकडण्यात आले असून त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, अप्पर पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, अमोल शेंडगे, संदीप वारे, अक्षय नवले, धीरज जाधव, निलेश सुपेकर, पूनम गुंड, दगडू विरकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी विशेष परिश्रम घेऊन केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातत्याने आरोपी शोधण्यामध्ये व विविध गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये मोठी कामगिरी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।